विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विश्वगुरु निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकाच महाराज गंगा गोदावरी माता की जय। लेकुराचे हित माहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याची सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती विठ्ठल 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 गणनाथ उमाशंकराची असुदा चरणावर ठेवणे माता साष्टांग दंडवत दुसरी वंदू सारा जाजे चतुर्णाजी आत्मजा वाघ सिद्धी पावस जातीच्या चरण दंडवत आता वंदितो ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्नवनी श्रोते जनतया माझनम दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रांदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार्यंतया माझनम दंडवत आता नमो रंगभूमी कीर्तने विदुलुका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझनम दंडवदयशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोलिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल ओम नमो जी आदे वेद प्रतिपादे जे जे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्धमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी जय जय वशुदे उदार प्रसिद्धे अनवरत नंदी वर्षदे विषय व्याळे मिट्टे ते दिल्या नोटी ताटे ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विश्वय आता हृदय आपले चोफाळून यावले वरी बेसुपावले श्री गुरूंचे वसुदेव सुतम देवम कंसचानोरमर्धनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त आईसे कळवळ्याची याती करी लाभावी पांडुरंगा करू प्रथम नमना 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण
मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजा यांचे केले आज मला वैसकड विद्यांचे अधिकरण तेच मन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपाते निवृत्ती उदारा सोपाते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत्र जनानी देवाची उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपाले स्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपाले ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ए रे शनी देवा किती मे करू तुमचा धावा राहू केतू अडवी येते मंगळ ग्रह सांडविती शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बब्या सुबटा लेकुराचे हित बाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची याती करी लाभा विनप्रीती प्रस्तुत प्रसंगी प्रप्तस्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी देवणीवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत सदो तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा माय लेकराचा दृष्टांत देणारा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंग 4 चरणाचा आहे. अभंग एकदम साधा सोपा सरळ आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंगाचं पहिलं चरण असे ऐका. लेकुराचे हित मुलाचं हित व्हावं लेकराचं हित व्हावं हे जगताच्या पाठीवर आईला वाटतं. वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त आईचं चित्त फक्त लेकराच्या ठिकाणी असतं आणि या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर एवढीच एक जात आहे. ऐशी कळवळ्याची याती किंवा जाती अरे करी लाभा विनप्रीती कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न धरता जी मुलावर प्रेम करते त्याला जगाच्या पाठीवर आई म्हणतात. मुलगं जन्माला आल्यावरच आईने विचार केला असं नाही तर मग मुलगं जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्या मुलाचा भार आईनं स्वतःच्या पोटात वाहिला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे आईशी कळवळ्याची याती करीला भाविन प्रीती. आईला वाटतं मुलाचं हित व्हावं तसं संत महात्म्याला वाटतं हे जगाचं हित व्हावं म्हणून शेवट सांगितलं तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे हा माय लेकराचा दृष्टांत तुकोबानी आजच्या अभंगात दिलाय. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रेर देणं गरजेचं आहे. सर्वांना सुहृदय आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण का सर्वांचे सुपरिचित नसणारे हा संपूर्ण घुमरे परिवार या परिवारातील सगळ्यांच्या सुपरिचित नसणाऱ्या सौभाग्यवती जनाबाई चंदू शिंदे त्याचप्रमाणे श्री भाऊसाहेब नामदेव घुमरे सौभाग्यवती जिजाबाई संपत कोल्हे यांच्या मातोश्री ऋषिकेश भाऊसाहेब घुमरे अजय भाऊसाहेब घुमरे आणि विजय किसन घुमरे आणि हा संपूर्ण घुमरे परिवार या परिवारातील हरपलेलं मातृछत्र कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई नामदेव घुमरे ह्या मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्या प्रित्यर्थ त्या मातेच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी ज्याला आपण पिंडदान ज्ञानदान अन्नदान ब्रह्मदान पितृतर्पण किंवा ज्याला आपण कर्मविधी म्हणतो या विधीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्र आलो. आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये आज त्या परिवाराला गेलेल्या मातेच्या ऋणातून मुक्त करायचं म्हणून आजचं कीर्तन त्या निमित्तानं आज या ठिकाणी जमलेले आप्तेष्ट नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार संपूर्ण गावकी अन भावकी
या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय गायनाचार्य स्वरसम्राट परिसराचं वैभव आणि भूषण असणारे आमचे कार्तिक महाराज शिंदे आणि सागर महाराज गुंबरे, त्याचबरोबर आमचे पंडित महाराज सोनवणे, शुभम महाराज पानगावाने, आपले बारगळ बाबा, तुम्ही सगळे बालगोपाळ भजनी मंडळ या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या बाजून असणारे आमचे आदरणीय मृदुंगाचार्य प्रतीक महाराज, या बाजूने असणारे आमचे एकनाथ महाराज, तुम्ही सगळे गावकरी नाही का, या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्याचबरोबर या ठिकाणी आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सगळ्यांचे सुपरिचित असणारे आपल्या ह्या परिसराचं वैभव आणि भूषण असणारे स्वामीजी ती आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून वंदन करतो आणि मला माझ्या विषयाकडे वळतो. कारण तुमच्यापुढं बाबा बोलावं असं काही माझा अधिकार नाही, पण मला बोलण्यासाठी बोलवलं आहे म्हणून बोलण्याचं प्रयोजन करतो. तसा आवाज असा खराब झाला आहे. खराब का झाला आहे सगळ्यांना माहिती आहे. पैठणची वारी होती, कालच रात्री आलेलो आहे, तर विश्रांती पाहिजे, पण हो म्हटल्यामुळं नाईलाज आहे. फक्त एकच आहे, काही शब्द गाळलेल्या जाग्यासारखे तुम्हाला कळायचे नाही, पण मागचा आणि पुढचा धरून बरोबर समीकरण जुळून घ्या तुम्ही, काही हरकत नाही. तसं एकदम साधं बोलेल, सोपं बोलेल, तुम्हाला पटेल असं सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काय होतं माहिती आहे का, एखाद्या बापानं कबाड कष्ट करून इस्टेट कमवणं, चांगली प्रॉपर्टी जमवणं आणि त्या बापाच्या पोटी एखादा पिणारा जन्माला यावा आणि त्या मुलानं कमवलेली इस्टेटीची दुळदान करावी, आणि मग त्या बापाच्या मनात जसं होतं ना तसं गायकाचं आणि कीर्तनकाराचं आवाज गेल्यावर होत. बोल किती कळालं हे मला माहित नाही, तसं झालंय. विठ्ठल विठ्ठल समोर मला वाटतं आपले कीर्तनमाला यूट्यूब चॅनल आहे, या माध्यमातून हे कीर्तन पुन्हा तुम्हाला कधी पण ऐकायला मिळू शकतं. फक्त गाळलेल्या जागा काढून टाके चला, एवढं ध्यानात राहू द्या. तुम्हा सगळ्यांना मानवंदना करतो आणि माझ्या कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, ज्या मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय, त्या मातेच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान, ब्राह्मणाला दान, पितृतर्पण आणि कर्मविधी हे निमित्तानं आपण एकत्र आलो. पण एक ध्यानात ठेवा, या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणारे देव असो नाही तर जीव असो, वृक्ष असो, वेली असो, पशु असो, पक्षी असो, मिळालेल्या युनीचा आणि मिळालेल्या देहाचा त्याग करावा लागतो. त्याला आपण मरण म्हणतो, त्याला आपण अंतकाळ म्हणतो आणि त्याला आपण शेवट म्हणतो. हे अंतकाळ, हे मरण मला वाटतं प्रत्येकाच्या ठिकाणी एक दिवस येणार आहे. याला पर्वकाळ म्हणतात. पर्वकाळ अनेक येतात आणि अनेक जातात. जीवनामध्ये देह त्यागण्याचा पर्वकाळ आपण आपल्या जीवनामध्ये साधला गेला पाहिजे. 100 वर्षानं एकदा येते, त्याला शताब्दी म्हणतात. 75 वर्षानं एकदा येते, त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 60 वर्षातून एकदा येते, त्याला कपिला षष्ठी म्हणतात. 50 वर्षात एकदा येते, सुवर्ण महोत्सव म्हणतात. 25 वर्षात एकदा येते, रौप्य महोत्सव म्हणतात. 18 वर्षातून एकदा येते, कोकिळाव्रत म्हणतात. 12 वर्षातून एकदा येते, सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा म्हणतात. 3 वर्षात एकदा येते, त्याला मलमास, अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणतात. वर्षातून एकदा येते, तिला मकर संक्रांत म्हणतात. 6 महिन्यात एकदा येते, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण म्हणतात. महिन्यातून एकदा येते, अमावस्या पौर्णिमा म्हणतात. 15 दिवसातून एकदा येते, एकादशी, द्वादशी म्हणतात. 7 दिवसाला सप्त आठवडा म्हणतात. दररोज उगवतो मावळतो, त्याला दिवस रात्र म्हणतात. असे पर्वकाळ जीवनामध्ये अनंत वेळा येतात आणि अनंत वेळा जातात. पण देहाचा त्याग करणे, मरण हा पर्वकाळ जीवनामध्ये जन्माला आल्यावर किती वेळा येतो. मरण किती वेळा येतं, किती वेळा येतं मरण, किती वेळा येतं बोला ना, किती वेळा. मरून पाणी दररोज होत, तुला कळतं ना माझं. पण मरण एकदाच येतं, ते स्वीकारावं लागतं, ते अंगीकारावं लागतं आणि ते कौटाळावं लागतं. ते येण्याच्या अगोदर माणसानं सावध व्हावं लागतं. मरणाधी सावध व्हावे.
जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये, जन्म घालू नये वाया. अरे मरण आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे. प्रमाण सगळ्यांना माहिती. मला एवढंच सांगायचंय, मरण येण्याच्या अगोदर आपण सावध झालो पाहिजे आणि आपल्याला एक दिवस ते स्वीकारावं लागतं. माणसं प्रयत्न मरण यावं म्हणून करता का, येऊ नये म्हणून? मला कळत नाही, विचारतो तुम्हाला. माणसं प्रयत्न मरण यावं म्हणून करतात का येऊ नये म्हणून? तुम्हाला कळत नाही का? मरण येऊ नये म्हणून करतात. ठीक आहे, मान्य मला. पण किती प्रयत्न केल्यावर मरण तुम्हाला येणार नाही? त्याचं कारण असं आहे, आपण ज्या लोकामध्ये जन्म घेतलाय तो लोक आहे मृत्यूलोक. इहलोक, परलोक, स्वर्ग, वैकुंठ, कैलास, पाताळ अशी अनेक लोक आहे. महाराज एक प्रमाण देतात, जेने हे विश्व निर्मिले. महर्षी देवानं 21 स्वर्ग निर्माण केली. एक विचारतो मी तुम्हाला, किती निर्माण केली? 21 स्वर्ग. या 21 स्वर्गातला कोणता स्वर्ग तुम्ही पाहिला? इकडे लक्ष द्या. कोणता पाहिला? नाही पाहिला. अजून विचारतो, देवानं 14 भुवन निर्माण केली. किती भुवन? 14 भुवन. आणि मंत्रिमंडळासाठी सुद्धा एक 15व निर्माण केलंय. त्याला काय म्हणतात? विधान भुवन. देवानं किती केली? 14 भुवन केली. आणि 15वं कोणतं आहे? ती 15वं आपल्या डोळ्यानं सुद्धा मला वाटतं आपल्याला पाहायला भेटलं आणि भेटलं आपल्याला, याची गॅरंटी बी आपण धरू नाही. मग 14 भुवन पाहिली नाही. अजून विचारतो मी तुम्हाला, सप्त पाताळापैकी कोणतं पाताळ पाहिलं? तुम्ही पाताळ पाहिलं नाही असं मला म्हणायच नाही. पाहिले ना, आजी चीर, फुई चीर, जीजी चीर, ही पाताळ पाहिली तुम्ही, पण नाही पाताळ. आता याच्या पुढे अजून विचारतो मी तुम्हाला, वैकुंठ कोणी बघितला? स्वर्ग कोणी बघितला? कैलास कोणी बघितला? कैलास बघितला ना? हा, गावातला. मला एवढंच सांगायचं, ही एकही आपण बघितलं नाही. आपण बघितलं काय? आपल्या डोळ्याला दिसतं काय? तर आपल्याला जे दिसतं त्याला विश्व म्हणतात. आणि या विश्वामध्ये ज्या ठिकाणी आपण जन्म घेतलाय, ज्या ठिकाणी आपण वाढतोय, ज्या ठिकाणी आपण वावरतोय, त्या लोकाला मृत्यू लोक म्हणतात. आणि मृत्यू लोकातला एक नियम असा आहे, जन्माला येणे अन जाणे. आपल्या डोळ्यात देखत बाबा 5 पिढ्या संपल्या. किती पिढ्या गेल्या? 5 गेला. आपल्या डोळ्यात देखत मला वाटतं आजोबा गेला, पणजोबा गेला. आपल्या डोळ्यात देखत बाप गेला, पणजा गेला, बाप मसना गेला. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. जागा पाठी भयाले मोठे, पठारी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. किती पिढ्या गेल्या? 5 पिढ्या. आजा, पंजा, बरोबर आहे, बाप, नातू आणि पंतू. आणि आपली मला वाटतं 6वी. डोळ्या देखत गेल्या का नाही गेल्या? म्हणजे सगळे आले आणि सगळे गेले. मला वाटतं संप्रदायामध्ये देवाचे अवतार 10 सांगितले, बरोबर आहे. भागवतामध्ये देवाचे 24 सांगितले. किंवा आपण प्रमाण म्हणतो अवताराच्या अनंत अवतार. देवाने एवढे अवतार घेतले. या सगळ्या अवतारामध्ये 2 अवतार पूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. किती अवतार पूर्ण आहे? 2 अवतार पूर्ण आहे. पण मला वाटतं सगळ्या अवताराला देवाला पूर्ण विराम द्यावा लागला, तिलांजली द्यावी लागली. आणि देवाला सुद्धा ह्या लोकातून जावं लागलं. त्याचं कारण असे, या लोकाला मृत्यू लोक म्हणतात. मग देवाला यावं लागलं, देवाच्या बापाला यावं लागलं, देवाच्या बायकोला यावं लागलं, सगळ्यांनाच यावं लागलं. आणि सगळ्यांनाच जावं लागलं तर आपल्याला थांबता येईल याची गॅरंटी? येरते पामर जीव किती, येरते पामर जीव रते पामर जीव किती, रते पामर येथे नाही उजो आले अवतार. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव येता नाही उरो आले अवतार. रते पामर जीव किती, रते पामर जीव जीव किती, अरे ये
मेर ते पामर जीव किती किती आले आणि किती गेले हिशोब नाही तपास नाही या वीर मर गए पैगंबर मर गए 9 भी मर गए 10 भी मर गए लय बोलण्यापेक्षा सगळेच आले आणि सगळेच गेले मग सगळेच जातात आपल्याला थांबता येणार नाही आपल्याला थांबता येणार नाही पण ऐका आपल्याला एक दिवस जायचं आहे पण आपण जाण्याच्या अगोदर ज्यांचं ऋण आपल्यावर असतं ज्यांनी कष्ट घेतलेले असतात ज्यांनी सायास घेतलेले असतात ज्यांनी परिश्रम घेतलेले असतात ना त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा कुणाचं ऋण ठेवू नका कुणाचे उपकार ठेवू नका कुणाचे कष्ट ठेवू नका जीवनामध्ये ऋण त्याला म्हणतात आईने आणि बापाने मुलावर केलेले सुसंस्कार याला ऋण म्हणतात दुसऱ्याबरोबर तिरस्कार राहणं याला वैर म्हणतात आणि कारण नसताना दुसऱ्याचा जीव घेणं याला हत्या म्हणतात या तिन्ही गोष्टी कधी ना कधी केव्हा ना केव्हा फेडावा लागतात एक विचारतो मी तुम्हाला मला उत्तर द्या कर्ज माफ झालं पाहिजे बुडवलं पाहिजे का फेडलं पाहिजे परत विचारतो कर्ज माफ व्हावं बुडवावं का फेडावं हा माफ होणं आणि न होणं हे आपल्या हातात नाही तो कोबऱ्या प्रमाण देतात तुका म्हणे आले समर्थाच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना ते कोणाचे चाले ना कोणाचे चाले ना ते कोणाचे चाले ते कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना चाले ना अरे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना आले समर्थाच्या मना त्याच्यात मनात आलं तर माफ होणं आणि न होणं हे त्याच्या हातात आहे पण मला वाटतं आपल्यावर ज्यांचं ऋण आहे ज्यांनी कष्ट घेतले ज्यांनी सायास घेतले त्यांच्या ऋणातून मुक्त व्हा मग आपल्या ऋण कुणाचे आपल्यावर उपकार कुणाचे ते आहे का सूर्य चंद्र पृथ्वी देव संत लय बोलण्यापेक्षा आई अन बाप हे सगळ्यांचं ऋण आपल्यावर आहे सगळ्यांचं ऋण आपल्याला जीवनामध्ये फेडावं लागतं सूर्याचे उपकार आहे पण अर्ध दिलं तर फिटतं सगळ्यांचं ऋण म्हणजे वडिलांचं ऋण किती जीवनामध्ये बापाची सेवा जर केली इकडे लक्ष द्या बापाची जर सेवा केली तर मला वाटतं वडिलांचं पूर्वजांचं आणि पितरांचं ऋण फिटलं जातं पण शंका विचारतो मी तुम्हाला सगळीच मुलं बापाची सेवा करतात का घराबाहेर पडताना दर्शन घेऊन पडतात का मुलगा बिघडला तर कधी कधी बापाला म्हणतो तुम्हाला कळत नाही तुम्हाला अक्कल नाही तुम्हाला डोकं नाही तुम्हाला समजत नाही तुम्हाला तर डोक्याचाच हे घरी ऐकलं तुम्ही इथं नका सांगू मला एवढंच सांगायचंय ज्या बापाला कळत नसतं ज्याला अक्कल नसती ज्याला डोकं नसतं त्यानं मला वाटतं स्वतःची इस्टेट तुझ्यासाठी सांभाळून ठेवली नसती त्यानं माझ्यासारख्याला दान दिली असती त्यानं सांभाळून ठेवली तुझ्यासाठी ठेवली याचा अर्थ त्याला कळतंय त्याला अक्कल आहे त्याला डोकं आहे तुला बाप आहे तर त्या बापाचं ऋण सुद्धा तुझ्यावर आहेच ध्यानात ठेवा ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल वडिलांच्या पूर्वजांच्या तर सेवा केली पाहिजे पण सगळीच सेवा करत नाही मग एखाद्या महाभागानं जर सेवा केली नसेल तर शास्त्राचं म्हणणं असेल ज्या दिवशी पित्याचा अंत होईल त्या दिवसापासून तर काकस्पर्श होईपर्यंत म्हणजे दशक्रिय विधीपर्यंत शक्यतो पुण्यकर्म करा शक्यतो दान करा शक्यतो नामस्मरण करा पण घरात कोणी गेलं तर आपण 10 दिवस देवाचं नाव घेतो का गंध लावतो का तुळशीला पाणी घालतो का एखादा रामराम म्हटलं तरी त्याला आपण रामराम करतो का माणसं म्हणतात का हो तुम्हाला माहीत नाही का तुम्ही आम्हाला रामराम करतात म्हटले काय झालं आम्हाला काय पडलंय सुतक पडले देवाचं नाव घ्यायला तुम्हाला सुतक पडले गंध लावायला सुतक पडले तुळशीला पाणी घालायला सुतक पडले मी 10 दिवस जेवणाला सुतक पडलं असं मी नाही ऐकलं बोलून कळतं ना माझं पण चला पुन्हा 3 दिवसांना साजरा करतात त्याला नांदी श्राद्ध म्हणतात त्याला कुंभ श्राद्ध म्हणतात त्याच्यात भावकी मुक्त केली जाते 13 दिवसानंतर जीवात्म्याची भ्रमंती चालू होते 17व्या दिवशी पहिला मुक्काम असतो 17 आणि 13 30 दिवस होतात
30व्या दिवसाच्या निमित्तानं गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं आपण कुण्यातरी व्यक्तीला भोजन देतो, त्याला म्हणतो पहिला महिना. ज्या व्यक्तीला भोजन द्यायचं ती शक्यतो आपल्या कुळातली नसावी, ती परकी कुळातली असावी. आता या व्यक्तीला दिलं तर त्या व्यक्तीला पोचलं जातं. आता कसं पोचलं जातं याच्यावर बरंच विषय मांडावा लागेल मला. तुम्ही म्हणशाल का हो वडिलांचा अंत झाला, एखाद्या व्यक्तीला भोजन देतो आपण, मग याला दिलं तर त्याला कसं पोचलं जातं, बरोबर आहे ना. ही शंका जरा साहजिकच आहे. पण ऐका, मला वाटतं तुमचा मुलगा जर पुण्याला आहे, मुंबईला आहे, त्यानं फोन केला, बाबा परीक्षा उद्या आहे, मला पैसे पाठवा. आज पैसे नाही भरले तर मी उद्या परीक्षेला बसणार. बाबांना 2-3 बटणं दाबले, म्हटले थांब पैसे मिळाले का बघ. त्यानं सांगितलं बाबा मला पैसे मिळाले. इथं टाकलेले पैसे तिथं मिळतात का? मिळतात का? मिळतात ना. जगात काही मोबाईल कमी आहे का? माणसं काही कमी आहे का? मग त्यालाच का बरं मिळतात? जसे ते टाकलेले पैसे त्यालाच मिळतात, तसं ज्याच्या नावानं आपण विधी करतो ना, हा त्यालाच पोचला जातो. अजून एक सांगतो, पित्तर पाट्याच्या वेळेस घरावर माणसं घासणं टाकता, पात्राचे शेजारी विस्तव घेतात, त्यातला आविर्भाग काढतात, त्यावर टाकला जातो. देवतेचं आणि पितरांचं मुख अग्नी. अग्नी नारायणाला जर संतुष्ट केलं तर पितर संतुष्ट होतात. विठ्ठल तुम्ही म्हणसाल तुम्ही आम्हाला मोबाईलचं सांगतात, हे शोध निघाले आता म्हणून घडले. पण शोध सगळे पहिलीची. कौरव पांडव युद्ध चालू होतं, रणभूमीवर युद्ध घडलेलं. संजय बसल्या जागा धृतराष्ट्राला सांगत होता, याचा अर्थ पूर्वी दोन्ही लहरी होत्या, बरोबर आहे ना बाबा, दोन्ही लहरी होत्या. पण संजयानं धृतराष्ट्राला सांगताना हँडसेट वापरला नाही, बॅटरी चार्जिंग केली नाही आणि बॅलन्स टाकला नाही. हा वैताग आता वाढला, मग जग माग आलं का पुढे गेलं नाही. बोलणं कळतं ना. घरात घुसले का लोक टीव्हीचं बटन दाबतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात बातम्या प्रस्थापित होते. म्हटले दिल्लीतलं आम्हाला घरात कळतं, मुंबईचं घरात कळतं. कशामुळं? आकाशवाणीमुळे, बरोबर आहे. पण आकाशवाणी आता निघाली असं नाही, आमच्या कृष्ण जन्माच्या अभंगाचा. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा कंसा तुला मारणारे कोणी सांगितलं? मग आकाशवाणी आता होती का पूर्वी होती? पूर्वीच होते. लोक म्हणतात नाही आता जग सुधारलं, पूर्वी 5-50 माणसाचं कुटुंब एकाच ठिकाणी राहायचं, एका माणसाच्या इशाऱ्यावर चालायचं. पण घर एवढंच असायचं, तिथंच राहायचे, तिथंच खायचे आणि तिथंच झोपायचे. आता लोक सुधारली, बेडरूम वेगळा, किचन रूम वेगळा, बाथरूम वेगळा, जिना वेगळा, स्टोर रूम वेगळा, सगळे रूम काय झाली, जग काय झालं, सुधारलं. पत्रिता युगात दशरथ राजा असा महाल होता, असा बंगला होता, सगळे रूम राजाचे वेगळे होते. राजाच्या बंगल्यामध्ये एक कोपगृह नावाची खोली रुसून बसण्याची बांधून ठेवली होती. तुम्ही जर आता सुधारली असेल, तुम्ही बंगला बांधला असेल, तुम्ही सगळे रूम बांधले, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही रुसून बसण्याची खोली कोणी बंगल्यात बांधली का? इंजिनियरनं सुद्धा मला वाटतं अजून प्लॅनमध्ये काढून दिली नाही. मग सुधारली कशावरून? याच्यात अजून उदाहरण सांगता येईल मला. लोक सुधारली कशात माहिती आहे का? फक्त जेवताना बोटं काढती नाही का, वडीलधाऱ्यांचा मान ठेवत नाही. तुम्ही अजून सुधाराल, फक्त बोटं काढा आणि समोर ठेवा, जेवताना त्याच्यातच घ्या, जेवण करा, बचतही होईल आणि सुधारणा होईल. पत्रवाळीची गरज नाही, मला असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल विषय बाजूला जातोय. दुसऱ्या महिन्याला अश्विपत्र नावाच्या वृक्षाखाली अंगठ्यासारखी जीवदशा बसली जाते. अश्विपत्र नावाचं वृक्ष असं आहे, धारदार जर पान पडलं तर शरीराची दिव्य कांती कापली जाते. का? माणसानं छत्री दान केली असेल उपयोगाला येतात. पुढील प्रवास असा असतो, निर्जर वनातून जावं लागतं. माणसानं वस्त्रदान केले असेल उपयोगाला येतात. पुढील प्रवास काटेरी वनातून जावं लागतं. माणसानं चप्पल दान केली असेल उपयोगाला येतात. जाऊ द्या 12ही महिने पूर्ण होतात, त्यावेळेस श्रद्धेनं कर्म केलं जातं ना, त्यावेळेस हे अंगठ्यासारख्या जीवदशेला आल्याडचं पल्याड जाताना, वैतर नदीतून पलीकडे जाताना गाईच्या शेपीला धरून पार करावं लागतं. म्हणून शक्यतो माणसानं हयात असताना गाय दान केलेली असावी. बरीच मुलं, बऱ्याच मुली आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर गाय दान देतात. पण दान देणारी गाय सुद्धा सोनाराकडून आणतात. सोनाराकडे सुद्धा दान देणारे गाई सेपरेट कप्प्यात असतात. गाय ओरिजिनल का डुप्लिकेट?
बोलणं कळतं ना माझं तुम्हाला. सोनारा कोण आणलेली दान देणारी गाय खरी का खोटी? बोला ना. कशी असते? देऊ नाही ह्या माताचं मी नाही, पण खरी दिली पाहिजे. बरीच लोक खरी देतात, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही खरं सांगा कशी गाय दान देतात? नाही कळायला बोलणं. देतात ना खरी, पण कशी माहिती आहे का? तुम्ही कबूल नाही व्हायचे. मी सांगतो, दुबळी, लुकडी, मरकुडी, म्हातारी ही परत पुन्हा कधीच दूध देणार. मग अशी गाय दान केली, गायच्या डोक्यात फरक पडला तुला पलीकडे सोडायला. विठ्ठल 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 आज बऱ्याच गोष्टीचा नाईलाज झाला मला, आतूनच निघाला, नाही तर तुमचं बघितलं असतं सगळं. पण ठीक आहे, ऐका. ज्यावेळेस श्रद्धेनं कर्म केलं जातं त्याला श्राद्ध कर्म म्हणतात. हे कर्म करण्यामध्ये विधी करताना ज्येष्ठ श्रेष्ठ मुलानं केला पाहिजे. श्राद्ध कर्म दशक्रिया विधी, जो विधी आपण करतो ना तो कोणी केला पाहिजे? मोठ्या मुलानं केला पाहिजे. पण आपण वाटून घेतले, मोठ्याला बाप, लहान्याला आई, मधला असला तर मनी पाठ आहे तुमच्या. मला काही त्याच्यात बोलायचं नाही. फक्त एक आहे, ज्येष्ठाचा स्पर्श नाही झाला तर आपण ज्याला पितृदोष म्हणतो ना, हा त्याच्या पाठीमागे लागतो. त्याच्या परवानगीनं लहान्यानं आईचा केला जातो, असं एक त्याच्यात एक संकेत आहे. पण चला आता तो विषय लांबवण्यापेक्षा, पिंडदान करताना ब्राह्मणाच्या हस्ते गेला पाहिजे. ज्या जाग्यावर आपण बसतोय विधी करताना ती जागा घरात स्टाईल फरचीची असेल तरी गाईच्या शेणानं सारवलेली असावी. पिंडदान करणारी व्यक्तीनं रडू नये, हसू नये, कर्कश शब्द काढू नये, अपशब्द बोलू नये, दुसऱ्याच्या वर्णी लागला असं बोलू नये. पिंडदान करताना तो विधी कुत्र्यानं, डुकरानं, मांजरीनं, व्यंग माणसानं पाहू नये. असं घडलं तरी त्याचा दोष लागतो. तो विधी करताना वेळेच्या आत केला पाहिजे. तो विधी करताना ब्राह्मण जी श्लोक मंत्र म्हणेल ती पाठीमागं जसली तशी म्हटली पाहिजे. काना मात्र सुद्धा चुकता कामा नाही, नाहीतर दोष लागतो. हे ध्यानात ठेवा. अनेक दोष आहे. मग हे करणं आपल्या जीवनामध्ये शक्य नसेल ना तर तुम्ही एक करा. बरीच लोक पितृदोषात नाडली, नारायणाक बली, काल सर्प, त्रिपिंडी विधी केला जातो. मग तो दोष घालवण्यासाठी बरीच लोक काय करतात? त्र्यंबकेश्वरला जातात. बरोबर आहे? त्र्यंबकला गेला, ज्या ब्राह्मणाने विधी केला त्या ब्राह्मणाला ब्रह्मगिरीची परिक्रमा करावी लागते. त्र्यंबकला गेलेल्या ब्राह्मणाला विधी केला ना, पण त्यांनी रोजानं माणसं ठेवली, मला तिकडे नाही जायचं आता. पण ठीक आहे, आपण जर यथायोगी विधी केला तर आपला दोष जातो आणि ब्राह्मणाच्या पाठीमागे लागतो. ब्राह्मणाला तो दोष घालवण्यासाठी घरी जाऊन स्नान करावं लागतो, ओळ्यात देवपूजा करावी लागते, तेव्हा ब्राह्मणामध्ये पावित्र्यता येते. म्हणजे एवढा दोष हा. बरं चला, गोवर्धनगिरी आणि ब्रह्मगिरी ह्या गिरिराजाला जर परिक्रमा केली तर कसाही पितृदोष असेल तर आपण त्याच्यातून निवृत्ती होतो. ते दोन गिरिराजे, एक गोवर्धनगिरी आणि एक ब्रह्मगिरी. आपल्याजवळ कोणती गिरी? ब्रह्मगिरी. आपण ब्रह्मगिरी त्र्यंबकला गेलात तुम्ही, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही फेरी केली, प्रदक्षिणा केली का परिक्रमा केली? काय केली? हा, माणसाला रिकामा टाईम आहे, घरी जायचंच नाही, त्यापेक्षा येऊ मारून काय. हा, तिकडे फेरी केल्यामुळे इकडे गरक्यात पडली. तिकडे केली पाहिजे प्रदक्षिणा. नामा म्हणे प्रदक्षिणा, प्रदक्षिणा ब्रह्मगिरी, प्रदक्षिणा ब्रह्मगिरी, प्रदक्षिणा ब्रह्मगिरी, चुकती 84च्या फेरी, चुकती 84च्या फेरी, 84च्या फेरी, चुकती 84च्या फेरी, चुकती 84च्या फेरी. प्रदक्षिणा ब्रह्मगिरी, चुकली 84ची फेरी. लक्ष 84 योनीचा फेरा या ब्रह्मगिरीनं चुकला जातो. पण ऐका, हेही करणं आपल्याला शक्य नसेल नाही का, तर सोपं सांगतो. घरी विधी करताना देवाचं नामस्मरण जर घेत केलं तर हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाच्या नामस्मरणाच्या निमित्तानं पूर्वजाला सुद्धा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. काय? पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. जड जीवाचा उद्धार हा देवाच्या नामस्मरणाने होतो. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवाचा
नामस्मरणानं मला वाटतं पूर्वजांचा किंवा जड जीवांचा सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणून मला वाटतं श्राद्ध कर्म असो दशक्रिया असो आपण देवाचं नामस्मरण घेण्यासाठी कीर्तन ठेवतो. बरोबर आहे ना. देवाचं नामस्मरण पंचाला हे करणं एकदम सोपं आहे. मग एक विचारतो तुम्हाला मी, वडिलांच्या पूर्वजांच्या पितरांच्या ऋणातून मुक्त होताना तुकोबाचं एक अभंग आहे. पिंड पदावरी दिले आपुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. पिंड ठेवताना 3 ठेवा, एक वडिलांचा, एक आजोबाचा आणि एक पंजोबाचा. 3 पिंड ठेवा. ऋणातून मुक्त होता येतं. तो विधी करताना नियम सांगितले. आता कोणी केले काय केले लय उदाहरणे. प्रभू रामचंद्र गैला जाऊन तो विधी केला. पंडूराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मराजानं मोठा यज्ञ केला. भरतरी राजानं 12 वर्षाची मुदत मागून 12 वर्षात माता पित्याचं तर्पण केलं आणि स्वर्गीय लोकातील गंगा भगीरथानं वरून खाली आणली. कशासाठी कशासाठी? पूर्वजांच्या वडिलांच्या. उदाहरणं माहिती आहे तुम्हाला पण ऐका. आता काय गंगा आपल्याला वरून खाली आणायची नाही, आणणाऱ्यांनी आणली. आम्हाला तरी लई लांब आहे पण गंगा मला वाटतं तुमच्या एकदम किती 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 जवळ आहे. म्हणजे कीर्तनच गंगेवर. बरोबर ना. पण ज्याच्या गावाला गंगा माझं पुढचं नाही पाठ. तुमचं तुम्ही म्हणा. मला एक सांगायचं आहे, आता काय गंगा आपल्याला वरून आणायची. ही गौतमानं गुवाहाटीचं पातक जाण्यासाठी वरून खाली आणली. भगीरथानं ती 60,000 सगर पुत्र ब्रह्मशापातून मुक्त करण्यासाठी वरून खाली आणली. आपल्याला फक्त जाऊन स्नान करायचं आहे पण तरी आपण जाणार नाही. जाऊ बी आणि जाणार बी नाही. विठ्ठल 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 केली कर्मांतरे बोंब मारली हरिहर. तो का म्हणे माझे म्हटले वडिलांचं पूर्वजांचं भार ओझ उतरलं जातं. एवढंच मला सांगायचंय. पण आता याच्या पुढे मी सांगतो. वडिलांचं ऋण फेडता येतं, पूर्वजांचं ऋण फेडता येतं, देवाचं फेडता येतं, चंद्र सूर्याचं फेडता येतं. पण असं कुणी ऐकलं का? असं कुणी सांगितलं का? कुठल्या ग्रंथात आहे का? कुठल्या पुराणात आहे का? कुठल्या शास्त्रात आहे का? आईचं ऋण फिटलं जातं. फेटले मातेचे ऋण असं कुणी ऐकलं का? नाही ना. जगाच्या पाठीवर एकमेव हे पात्र असं आहे, एकमेव भूमिका अशी आहे का जगाच्या पाठीवर फक्त मुलाचं हित व्हावं हे फक्त आईलाच वाटतं. अभंगाचं लेकुराचे हित 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 लेकुराचे हित
एकनाथ महाराजांचा लेकुराचं हित आता आहे का लेकराचं हित व्हावं हे जगाच्या पाठीवर फक्त कुणाला वाटतं आईलाच वाटतं संत महात्म्याला वाटतंय हे जग बुडतंय रस्सा तळाला चाललंय हे खाली चाललंय यांचा उद्धार व्हावं हे संतांना वाटतं आणि मुलाचं हित व्हावं हे फक्त जगाच्या पाठीवर कुणाला वाटतं आईला वाटतं कदाचित मुलगं कसंही असलं तरी इकडे लक्ष द्या काय मुलगं कसंही असलं तरी आई मुलाचंच हित बघते मला एक सांगा असं कधी कधी म्हटलं जातं ना जन्माला आलेल्या मुलाला एक वेळेस बाप नसला तरी चालतो पण कोण लागतं बोला ना कोण लागतं आई लागते ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे शास्त्र असं सांगतं ऐका लहान मुलाची आई जाऊ नये तरुण स्त्रीचा पती जाऊ नये आणि म्हातारा बापाचं मुलगं जाऊ नये घरामध्ये आई पाहिजे गोठ्यामध्ये गाई पाहिजे शेतामध्ये भाई पाहिजे शेताच्या कडेला नाला नसावा गोठ्यामध्ये हेला नसावा आणि घरामध्ये साला नसावा विठ्ठल काही गोष्टी असाव्या आणि काही गोष्टी नसाव्या घरामध्ये कोण पाहिजे म्हटले आईच पाहिजे का पाहिजे मी सांगितलं जन्माला आलेल्या मुलाला बाप नसला तरी चालतो पण कोण लागतं आई बरोबर आहे ना मुलगं जर कदाचित रांगायला लागलं ना रांगणारा मुलगा बाबा असं खाली सोडून द्या खाली सोडलं का त्याच्या समोर स्वतःची आई उभी करा आणि त्या आईच्या शेजारी एखादी विश्वसुंदरी उभी करा आणि मुलगं सोडून द्या रांगत रांगत मुलगं कोणाकडे जातं विश्वसुंदरी का नाही जात त्याला कोण लागतं आई लागते आई विद्रूप असू द्या आई काळी असू द्या आई पांगली असू द्या आई लंगडी असू द्या आई चकणी असू द्या तरी कुणाकडे जातं मातेवीन बाळ आणि कनमानी सोहळ आणि कनमानी सोहळ आणि कनमानी सोहळ मातेवीन बाळ आणि कनमानी सोहळ आणि कनमानी सोहळ आणि कनमानी मला वाटतं बाळ राहू शकत अजून सांगतो मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो मुलगा जर कदाचित उभं राहायला लागलं तर बोटाला धरायला कोण लागतं आई लागते अजून सांगू काका मामा बाबा त्याला बोलायचं शिकवायचं असेल कोण लागतं आईचं लागते अजून सांगू मुलगा शाळेत जायला लागलं तर सोडवायला आई लागते पेन्सिल दप्तर पाटी वही पुस्तक पॅन्ट शर्ट बेल्ट डबा हे सगळं मुलगं कुणाकडे मागतं आईकडेच मागतं शाळेतून आल्यानंतर मुलगं पहिला आवाज कुणाला देतं आईला देतं बरोबर ना पदोपदी पावलो पावली मुलाला कोण लागतं आईच लागते शंका विचारू का आईच लागते ना मी नाही म्हणत नाही पण खरं बोला मुलाला आई लागते किती दिवस तुम्हाला कसं काय माहिती नाही म्हणजे बरं जाऊ द्या नाही का नाही ब्रह्मचारी लोकांना सांगितलं म्हणजे जरा जनतेचा अनुभव दिसतो तुम्हाला काय हरकत नाही मला एक सांगा मुलाला आई लागते मी नाही म्हणत नाही पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत बाई नाही तोपर्यंत आई एकदा बाई आली का आई हा कबूल करता तुम्ही पण मला याच्या पुढे सांगायचंय बाई आल्यावर जरी आईपासून मुलगा दुरावला तरी आई विचार कुणाचा करते कुणाचा करते मुलाचाच करते माझा मुलगा साधा आहे माझा मुलगा भोळा आहे कामावर येतो कधी जातो कधी बायको हुशारे चतुरे असं बरंच काही बोलते शेजारची एखादी स्त्री येते आणि म्हणते का ग मावशी तुला एक विचारू का ग म्हटले विचार म्हटले तू विचार कोणाचा करते म्हटले मुलाचा विठ्ठल विठ्ठल ऐका कुणाचा विचार करते म्हटले मुलाचा तो तुझ्याकडे येतो का ग म्हटले नाही ना कधी पैसे देतो का म्हटले नाही ना दवाखान्यात नेतो का म्हटले नाही ना मग जो तुला विचारत नाही जो तुला पैसे देत नाही जो तुझी काळजी करीत नाही मला सांग त्याचा तू विचार केलाच पाहिजे का आई काय म्हणते माहिती का नका का माझ्याकडे येईना नका का पैसे देईना नका का दवाखान्यात नाही ना पण आई बोलता बोलता म्हणते मेला सुखी तर आहे ना मातेची आचते
चित्तिया अवघी बाळा काची गावली अवघी बाळा काची गावली देह विसरे आपुला देह विसरे देह विसरे आपुला आपुला देह विसरे आपुला अवघी बाळा काची गावली अवघी बाळा काची गावली विसरे आपुला तरे विसरे आपुला विसरे आपुला विसरे आपुला अरे मातेची या चित्ती आईच्या चित्तामध्ये अवघी बालकाची फक्त कोण राहतं आईच्या चित्तामध्ये म्हणजे जो येत नाही तरी आई त्याचं सुख बघते म्हणजे ज्याच्या सुखामध्ये जी समाधान मानते ना जगाच्या पाठीवर तिला आई म्हणतात बरोबर ना एक उदाहरणाचा स्पर्श करतो मी ऐका ज्या वेळेस कौरव पांडवाच्या भूमिकेमध्ये मला वाटतं आपल्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून गांधारीनं पतिव्रता धर्म जागृत करण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती डोळ्यावर पट्टी का बांधली माहिती का लई कथा सांगता येईल मला फक्त जवळून जायचं मला तिनं एकच ठरवलं आपल्या नवऱ्याला दिसत नाही आपणही जग पाहायचं हिला पतिव्रता म्हणतात काय डोळ्यावर पट्टी बांधली पण ऐका कौरव पांडवाचं जे युद्ध ठरलंय त्या दुर्योधनाने द्रोणाचार्यांना विचारलं म्हटलं युद्धामध्ये मी जिंकलो पाहिजे मी काय केलं पाहिजे जिंकलो पाहिजे किंवा मी वज्रदेही झालो पाहिजे मी अमर झालो पाहिजे असं काहीतरी कर ते बस काय केलं माहिती आहे का द्रोणाचार्याने दुर्योधनाकडे पाहिलं आणि म्हटले बाबा अरे हे मला विचारण्यापेक्षा तू तुझ्या धर्मदादाला विचार दुर्योधनानं कपाळाला हात मारला बाबा म्हटले ज्याला मला विचारायला सांगतात तो माझा शत्रू आहे तो माझा विरोधक आहे तो माझा वैरी आहे तो माझा भाऊबंद आहे आणि आमच्याकडे नियम असा आहे भाऊबंदाला कधीच चांगला सल्ला देणार तुम्हाला काय माहिती म्हणजे तुम्ही म्हणता तसं पण ऐका अरे तू जरी त्याला शत्रू समजतो तू जरी त्याला वैरी समजतो पण तो तुला मित्र समजतो जाऊन विचार ठीक आहे दुर्योधन धर्मदादाकडे गेला हात जोडला आणि सांगितलं दादा अरे मी वज्रदेही झालो पाहिजे रे काय मी वज्रदेही झालो पाहिजे कसाही टोला टाकला तर मला लागला नाही पाहिजे दुर्योधनाला धर्मदादानं सांगितलं वेड्या अरे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी म्हटले काय अरे तुझी आई कशी आहे रे म्हटले डोळसे डोळ्यावर पट्टी का बांधली म्हटले पतिव्रता धर्म जागृत करण्यात मग एक कर संध्याकाळच्या वेळे सूर्य अस्ताला गेला का अंगावरचे कपडे उतरव विवस्त्र हो नग्न अवस्थेमध्ये आईच्या भेटीला जा आणि आईच्या भेटीला गेला का डोळ्यावरची पट्टी काढ डोळ्यावरची पट्टी जर तुझ्या आईच्या काढली ना तू तिने जर तुला पायाच्या नाकापासून तर डोक्याचं केसापर्यंत तिच्या अमृत दृष्टीने तुला जर न्याहाळलं ना तर तू वज्रदेही होशील पटलं दुर्योधनाला दुर्योधन घरी गेला सूर्य अस्ताला जाताना अंगावरचे वस्त्र उतरवले विवस्त्र झाला नग्न झाला आणि आईच्या भेटीला निघाला पण धाक कृष्णाला पडला कृष्णाने विचार केला हे वज्रदेही झालं हे अमर झालं तर काटा कोणाचं काढणार आहे कोणाचं काढणार आहे पांडवांचा ज्यानं सल्ला दिला ना हे त्याच्याच मागं लागणार आहे कृष्णानं पाठीवर फुलं घेतली रस्त्यामध्ये उभं राहिला आणि असा दुर्योधन असा आयटीत चालला होता एक हात पुढे एक मागे एक पाऊल पुढे असा मागे पुढे चालताना दुर्योधन नग्न होता त्या फुलवाल्यानं कृष्णानं आवाज दिला कोण रे आपण म्हटलं होतं असं एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे असं वळून पाहिलं खालचा छातीवर आपटला दुर्योधनानं छातीला हात लावला आणि काय म्हटलं माहिती का या देहाला सम्राट दुर्योधन म्हणतात काय म्हटलं या देहाला काय म्हणतात हात कुठं लावला तेव्हापासून दुर्योधन बोलताना शक्यतो
म्हणजे छातीला हात लावून बोलतात बरं. आणि जे छातीला हात लावून बोलतात मला वाटतं त्यांना दुर्योधनच म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कृष्णाने हसायला सुरुवात केली. शांताराम बाबा एवढं हसायला सुरुवात केली, एवढं हसायला सुरुवात केली. हे दुर्योधनाला कळा नाही का बरं हसू राहिलं. हसणं बंद केलं आणि त्याला विचारलं, तुला सम्राट कोणाला म्हणता माहिती का? तुला चक्रवर्ती कोणाला म्हणता माहिती का? तुला सार्वभौम राजा कोणाला म्हणता माहिती का? अरे सोपी भाषा आहे. जो हत्तीवर बसलाय, जो अंबरीत बसलाय, ज्याच्यावर राजछत्र धरलंय, ज्याच्या बाजूनं दासदासी हत्ती घोडे चालतात ना, त्याला म्हणतात. तुझ्या अंगावर टीचभर चिंधीने स्वप्नात तर बोलत नाही. दुर्योधन वाद करायला लागला, वितंड करायला लागला. वाद करत असताना कृष्णाने ओळखलं, आपण असाच वाद करत राहिलो तर आपलं काम पूर्ण होणार नाही. म्हटले जाऊ दे, तू सम्राट आहे का चक्रवर्ती आहे, मला त्याच्याशी घेणं नाही. पण तू अशा अवस्थेत निघाला कुठं? बरोबर आहे ना? निघाला कुठं? यांना मागे वळून पाहिलं. म्हटलं तुला माहित नाही मी कुठं चाललो? म्हटले कुठं? आणि माणसाच्या मनामध्ये ध्येय असेल ना, जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत दुसऱ्याला कधीच सांगू नका, कधीच नाही. आपल्याला शेजारची जमीन घ्यायची ना तर नोंद ओसर कळू देऊ नका. नाही कळालं बोलणं? म्हणजे जे करायचं ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पण दुसऱ्याला कधीच सांगितलं नाही पाहिजे. पण दुर्योधनाने बावळटपणा केला. तुला माहित नाही कुठं निघालो? आईच्या भेटीला चाललोय. डोळ्यावरची पट्टी काढली. तिने जर मला निहाळलं ना तर मी वज्रदेही होणार. कृष्णाने कपाळाला हात मारला, हसायला सुरुवात केली. म्हटली वेड्या, अरे अशा नग्न अवस्थेत तुझ्या आईनं तुला पाहिलं होतं, पण तू तेव्हा लहान होता. आता मोठा झालाय, तुझं लग्न झालंय, तुला बायको आहे, तुला मुलं आहे. जिनं चांगलं पाहिलं नाही, जिनं कधी वाईट पाहिलं नाही, तिच्या दृष्टीमध्ये ताकद आहे. एका डोळ्यावरची पट्टी जर काढली आणि तुला जर निहाळलं आणि जर हे भूत पाहिलं तर शाप देईल, शाप देईल. म्हटलं दुर्योधनाला पटलंय. म्हटले अरे खरं येतं काय? मी लंगोटी आणेल नाही. म्हटले घाबरू नको, त्याच्यासाठी उभा आहे. एक फुलाची माळ केली, कमरेवर बांधून दिली. जाय म्हटले, आता तुझं काम झालं. हसत मुखानं दुर्योधन गेला, आईच्या समोर गेला. डोळ्यावरची पट्टी काढली. आईनं पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत दुर्योधनाला निहाळलं. खालीवर 2-3 वेळा बघितलं आणि मग गांधारीने विचारलं, तुला रस्त्यात कोण भेटलं? म्हटलं आई मला कुणीच नाही भेटलं. कुणीतरी भेटलं. कोण भेटलं? नाही भेटलं, कुणीतरी भेटलं. कारण गांधारीच्या नजरेमध्ये ताकद होती. बरं ध्यानात ठेवा, नजरेत खरंच ताकद आहे. महिला मंडळी लहान मुलाचा मेकअप केला तर मुलाला काळा टेपका का बरं लावतात? मुलगं काळं असलं तरी, बरं का कार्तिक महाराज, तरी काळा टिपका लावतात. का बरं? का बरं? नजर लागू नये. नजरेत खरंच ताकद आहे. तुम्ही जर आजारी पडले ना, बरं का, आजारी जर पडले ना, डॉक्टरकडे गेले ना, तुम्हाला खोकला सर्दी झाली समजा, आता माझ्यासारखी, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनं जर औषध दिलं, गोळ्या दिल्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, झोपल्यावर घ्या, उठायच्या आधी घ्या, असं काहीतरी सांगितलं, आणि ठीक आहे. औषध जे आपण घेतोय ते घेतलेलं औषध बाबाजी आपण जर घेतलं आणि घेताना जर ते पाहिलं तर आपल्याला लागल्या रोग दृष्टीरूपानं जर त्याच्यात पडला आणि ते जर आपण घेतलं तर ते लागू पडत नाही. म्हणून औषध घेताना डोळे बंद करी जा आणि मग घे जा औषध. मी औषध सांगतो बरं, बाकी डोक्यातून काढा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे नजरेमध्ये काय ताकद आहे. अजूनही ते आता शेषाचं पोट दुखणं वगैरे महाराज लोक उदाहरण सांगतात. ठीक आहे, द्या विषय सोडा. निहाळल्यानंतर गांधारीने विचारलं, तुला रस्त्यात कोणीच नाही भेटलं? कोणीतरी भेटलं. एक फुलवाला भेटला. ठीक, काय केलं? फुलाची माळ केली, कमरेवर बांधून दिली. म्हटले मग एक, तुझं पूर्ण शरीर वज्रदेही झालं, तुला कुठेही टोला टाकला तर काहीच होणार नाही. पण ज्या ठिकाणी फुलाची माळ बांधली ना तेवढीच जागा कच्ची राहिली. म्हटले सांभाळ. आणि महाभारती युद्धाचा प्रसंग बघा, त्याच ठिकाणी भीमाची गदा लागून दुर्योधनाचं काय झालंय? अंत झालाय. मग मी एक विचारतो तुम्हाला, ज्या गांधारीनं आपल्या पतीसाठी, आपल्या नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, तिनं ठरवलं जग पाहायचं नाही, पण मुलाचं हित व्हावं, तो वज्रदेही व्हावा, तो अमर व्हावा, तो विजयी व्हावा,
यासाठी दुर्योधन दुराचारी होता, दुर्योधन पापी होता, दुर्योधनाचा धर्म नव्हता, पण स्वतःच्या मुलासाठी तिनं डोळ्यावरची पट्टी काढली. हिला आई म्हणतात का? त्याच आईला वाटतं आपल्या मुलाचं हित व्हावं. लेकुराचे जाणे माऊलीचे चित्त, बाय माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. अरे वाहे माऊलीचे चित्त, मुलाचं हित व्हावं हे जगाच्या पाठीवर आईला वाटतं. मुलगा कसाही असला, कसाही असला तरी, शब्द कळाला ना माझा? कळाला ना? कसाही, कसाही म्हणलो मी, म्हणजे तसाही असला असाही असला तरी लेकराचं हित व्हावं हे फक्त कोणाला वाटतं? अजून सांगू? अरे त्याच गांधारीनं ज्या वेळेस भगवान कृष्णाने भीमाला सांगितलं लोखंडाचा पुतळा खांद्यावर घे आणि काकाच्या भेटीला जा, कारण काकाच्या भेटीला भीम दादा काल गेला होता माहिती आहे का? निरोप दिला होता, काकाने भेटायला बोलवलं म्हणून जायचं होतं. भीम उतावीळ झाला, खांद्यावर तुझा पुतळा घेऊन जाय म्हटले. पण ऐका ना, पुतळ्या घेऊन गेल्यावर भीमानं स्वतःचा पुतळा खाली ठेवला, कृष्णाने खुणवलं पुतळ्याच्या मागं उभं राहा. देवले डोकेबाज होता, मागं उभं केलं आणि भीमानं आवाज दिला, काका मी आलोय, काका मी आलोय, काका मी आलो. म्हटल्यानंतर काय झालं माहितीये का? 2-3 पावलं धृतराष्ट्रानं पुढे टाकली. भीमाचा आवाज ऐकला. ज्यानं आपली मुलं मारली तो आपल्या भेटीला आलाय हे कळाल्यावर कोणत्या बापाला आनंद होईल? कोणत्या बापाला आनंद होईल? राग आला, दात ओठ खाल्ले, दातात ओठ जीभ दाबली आणि बाऊ सावरले. 2-4 पावलं पुढे टाकली. लोखंडाच्या भीमाचा पुतळा धृतराष्ट्राच्या छातीला लागला. भीमाला 1000 हत्तीचं बळ होतं, पण धृतराष्ट्राला 10,000 हत्तीचं बळ होतं. लोखंडाच्या भीमाच्या पुतळ्याला मिठी मारली, जाग्यावर पुतळ्याचा भोगा केला. जाग्यावर भोगा झालेला भीमानं पाहिला आणि भीम 10 फूट मागं सरकला. याच्या मिठीत तू सापडला असता, तुझं कातडं शिल्लक राहिलं नसतं. पण मला याच्या पुढे सांगायचं आहे का? धृतराष्ट्राच्या लक्षात आलं, आपल्या मिठीमध्ये ओरिजिनल भीम न येता आपण डुप्लिकेट भीमाला मिठी मारली. हे डोकं भीमाचं नसल, मग हे डोकं नक्की कृष्णाचं असेल. कारण जे लई आडबंग राहतं ना, ज्याला लई ताकद राहते, ज्याला लई रग राहते ना, तो एका टायमाला असे 4 जागेवर फिरू शकतो. म्हणजे असे 4 असे म्हणलो मी बरं माझ्यासारखे, पण त्याला माइंड कमी राहतो. ज्याला लई ताकद आहे ना त्याला डोकं कमी राहतं, आणि ज्याला ताकद नाही राहत ना त्याला अक्कल लई राहती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुमचं मला नाही माहिती, मी माझ्याहून सांगतो. मला उचलत काहीच नाही, पण ते पोत्याची थपी बरोबर घरात लावून घेतो. गंमत अशी आहे, आपण डुप्लिकेट भीमाला मिठी मारली. हे डोकं कृष्णाचं असेल, चावल लागले, कृष्ण बरोबर आले. मला आई सांगतो बरं, ऐका. धृतराष्ट्रानं खालचा हात कृष्णाच्या दिशेने केला. म्हटले, कृष्णा काय, माझी 100 मुलं जाण्याचं कारण तू आहे. का बरं? तो पांडवांची बाजू घेतली, कौरवांचा नाश केलाय. अरे तुझ्यामुळे गेली. कृष्णाने उत्तर दिलं, माझ्याकडे बोट करू नका. इथून मागच्या जन्माचा, 14व्या जन्माचा, 50व्या जन्माचा किंवा मागील जन्माचा इतिहास असा आहे, एका पक्षाची 100 पिलं अग्नीत जाळून मारली, किंवा एका शर्पिणीची 100 पिलं अग्नीत जाळून मारली. ती कथा माहिती आहे तुम्हाला, सगळी धरतो. ते कर्म शिल्लक राहिलं म्हणून तुमची 100 मुलं गेलेली तुम्हाला ऐकावी लागली. खाली मान घातली धृतराष्ट्रानं, कारण केली कर्म झाली, त्याची भोगा आली. म्हटलं ठीक आहे, खाली मान घातली, आपण जे केलंय ते भोगावं लागलं. पण गांधारी धृतराष्ट्राच्या शेजारी उभी होती, तिनं टाळी वाजवली. वा देवा वा, काय तुझ्याकडे नीती आहे, काय कर्माचा इतिहास आहे. म्हटलं काय, माझ्या पतीची 100 मुलं का गेली? का गेली? एका पक्षाची 100 पिलं किंवा एका सर्पिणीची 100 पिलं अग्नीत जाळून मारली, म्हणून माझ्या पतीची 100 मुलं गेली. ही गोष्ट मला मान्य आहे, मी नाही म्हणत नाही. पण जी 100 मुलं ज्या धृतराष्ट्राची होती, तीच 100 मुलं या गांधारीची होती.
बरोबर ना? जी मुलं बापाची असतात तीच मुलं जी आईची असतात तीच बापाच्या. त्यांची 100 त्यांच्या कर्मानं गेली, पण माझी 100 मुलं का गेली याचं उत्तर दे. विठ्ठल विठ्ठल द्या. का गेली विचारलं. कृष्णानं खाली मान घातले. कृष्णाकडे बघितलं, सांगितलं वर पाय. का कृष्णानं बरंच ब्लॅकमेल केलं होतं, बऱ्याच गोष्टी बिघडीची केल्या होत्या. नीती धर्माला सोडून कृष्णाने युद्ध केलं होतं, नाही तर पांडव विजयी झाले नसते. वर बघ, सांग ना. कृष्णानं खाली मान घातली, कारण पतिव्रते पुढे देव सुद्धा खाली मान घालतो, ध्यानात ठेवा. खाली मान घातल्यावर गांधारीनंच विचारलं सांग ना. नाही सांगता येत का? कृष्णानं खाली पाहूनच मान हलवली, नाही सांगता येत. वर पाय म्हटले. कळत न कळत बघितलं, म्हटले मग मी सांगू, सांग ना. वर बघितलं, गांधारीनं खालसात कृष्णाकडे गेला आणि सांगितलं माझी 100 मुलं जाण्याचं कारण कृष्णा तू आहे. कृष्णानं वर पाहिलं आणि म्हटलं मी कसं काय? स्वतःच पाप धुण्यासाठी माणसं लपतात ना आड. मी कसं काय? पांडव किती रे? 5. कौरव किती? 100. कौरवांच्या बाजूने कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, रथी मारुती सगळे होते. तुझे 56 कोटी यादव सैन्य माझ्या मुलांच्या बाजूने होते, शस्त्रास्त्र त्याच बाजूला होते. तू जरी पांडवांच्या बाजूने होता, तुझा मोठा भाऊ माझ्या मुलांच्या बाजूने होता. युद्ध झालंही होतं. 100 मधले 50 गेले असते, 25 गेले असते, 10-12 गेले असते, 7-8 गेले असते, 2-4 गेलं असतं एखादा तरी. पण वंशखंड झाला कृष्णा फक्त तुझ्यामुळं. कोणत्या शाळेत शिकली होती गांधारी? कृष्णाकडे उत्तर नव्हतं, खाली मान घातली. अरे मी कसं काय? गांधारीने प्रश्न केला, तुझा मोठा भाऊ जर युद्धात असता तर पांडवांना विजय मिळाला असता का? म्हटलं तो युद्धात नव्हता. म्हटले का नव्हता? त्याच्याकडून गोहत्या घडली. म्हटले गोहत्या घडून कोणी आणली? म्हटले तोच आणली. का घडून आणली ती माहिती का? हे दोघं 2 पार्टीला होते, बलराम आणि कृष्ण. का होते त्याचा इतिहास लय सांगावा लागेल मला, पण तेव्हापासून परंपराची घरातले सख्खे भाऊ 2 पार्टीला राहतात. वंश परंपरा दास मी अंकित. ते शंका असेल तर कीर्तन संपल्यावर बेटा बारकावे सांगतो. विठ्ठल विठ्ठल बलरामाला वाटत होतं कौरवांचा जय व्हावा आणि कृष्णाला वाटत होतं पांडवांचा जय व्हावा. आणि जन्माला येताना अवताराला येताना यांनी वचन दिलं होतं, पाळीन आज्ञा तुझी बारी, मी आज्ञा पडील. दुर्योधनाच्या रथावर बलराम उभा होता आणि अर्जुनाच्या रथावर कृष्ण उभा होता. आणि जर दोघांचे रथ समोर आले आणि युद्धामध्ये जर बलराम म्हटला असता कृष्णा खाली उतर, गाई उन्हात बांधलेली सावलीत बांधून ये, तर जावं लागेल. आणि हा आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. मग हा युद्धात नाही राहायला पाहिजे, म्हणून त्याच्याकडून गोहत्या घडून आणली होती. दुबळी मरकुडी गाय उन्हात निर्माण केली, त्यांना दोर धरून सावलीत घेताना गाय खाली पडली आणि गतप्राण झाली. गोहत्येचं पाप बलरामाच्या माथी मारलं आणि सांगितलं बलरामा हे पाप तुला फेडावं लागेल. एवढा कृष्ण बोलायला लागला. खऱ्याचं जर दाबून ठेवायचं असेल, खराचा शब्द नसल निघू द्यायचा, तर खोट्याला जास्त स्पीडनं बोलावं लागतं. घरात सुद्धा एखादं काम करत नसेल, त्याला न केलेलं काम जिरवायचं असेल तर जास्त कावर करावं लागतं. आणि जे ओरिजिनल आहे, जे खरं आहे, जे जास्त कष्ट करतं, मला वाटतं ते कधी शांत राहतं. विठ्ठल विठ्ठल एवढा कृष्ण बोलायला लागला. एवढे बोलायला लागले. बलरामाने सांगितले झालं ते पाप जाईल कसं सांग, तुला तीर्थयात्रेला जावं लागेल. लगेच कधी जाऊ? युद्ध झालं का मग जातो. म्हटले युद्ध झाल्यावर नको जाऊ, युद्धाच्या आधी जाय. पाप डोक्यावर घेऊन जर युद्धात उभा राहिला, पापाचं स्मरण झालं तो विजयी होणार नाही. मग कधी जाऊ? वळकटी, तांब्या, झेंडा हे 2000 मायकून घे आणि तू लगेच तीर्थयात्रेला जाऊन ये. कारण का? तू इडं राहिला तर गोंधळ घालणारे. तीर्थयात्रेला काढून दिलं आणि परत येईपर्यंत 18 दिवसामध्ये युद्ध उरकून घेतलं आणि कौरवांचा नाश केला. याला कारणीभूत गांधारीने विचारलं कोण आहे? कोण आहे म्हटलं कृष्णाने खाली मान घातली. झालं ते जाऊ दे, आता काही इलाज नाही त्याला. पण आता मी धृतराष्ट्राची पत्नी बोलत नाही, मी आता कौरवांची आई म्हणून बोलते. अरे दुर्योधनाची आई म्हणून सांगते. माझ्या डोळ्यात देखत जसं माझं कुळ संपलं, तसं तुझ्या डोळ्यात देखत तू निजधामाला जाताना, तुझा अवतार कार्य संपवताना तू तुझा एकही यादव शिल्लक ठेवणार नाही. हा गांधारीनं एका आईनं देवाला दिलेलं शाप आहे. विठ्ठल आणि एवढीच एक या
मृत्यू लोकांमध्ये जात आहे कुठली अपेक्षा न धरता मुलावर प्रेम करते अभंगाचं दुसरं ऐसी ऐसी कळवळती जाती ऐसी कळवळती जाती ऐसी ऐसी कळवळती जाती ऐसी ऐसी कळवळती जाती याती किंवा जाती करी लाभाविन प्रीती. ह्या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वीतला एवढीच एक जात आहे. जात शब्द वापरला, याती म्हटलंय. यातीबद्दल आणि जातीबद्दल आता जर बोललं तर समाजामध्ये तेढ निर्माण होते. बरोबर आहे ना. जातीपातीचं बोललं तर लई बिघडी होते. पण जाती सांगतो मी तुम्हाला, पूर्वी 4 होत्या. इकडे लक्ष द्या, वेळ संपली माझी. 4 होत्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाचं काम होतं वेद पठन करणं, क्षत्रियाचं काम होतं रक्षण करणं, वैश्याचं काम होतं व्यापार करणं आणि शूद्राचं काम होतं पडील ते करणं. जाती किती होत्या पूर्वी? किती होत्या? 4. त्याच्यानंतर जग सुधारलं, प्रगती पथकावर गेलं, 4 जातीच्या जाती वाढल्या आणि नंतर लोक म्हणायला लागले किती बलूते, किती बलूते, किती बलूते. 12 बलूते. 4च्या किती झाल्या? 4. 4च्या किती झाल्या? 12. त्याच्यानंतर जग सुधारलं, म्हणायला लागले किती पगड, किती पगड? 18 पगड. 12च्या किती झाल्या? 18. मध्ये 56 झाल्या. आता उंच हात करून म्हणतात किती कुळी. बोलणं कळतं ना माझं तुम्हाला. हां, पण आता विचारतो मी तुम्हाला, आता किती कुळी, किती बलूते आणि किती पगड आता जाते? आता हा शब्द चालू वर्तमान काळातील आहे. आता याच्यावर न बोललेलं बरं. या सगळ्या सोडून द्या. पण जगाच्या पाठीवर मुलावर प्रेम करते ना, ही आईची जात आहे. आईशी कळवळ्याची याती. अरे करी लाभाविने प्रीती. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न धरता जी मुलावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. मग मला सांगा, त्या आईनं जन्माला आल्यावरच मुलाचा विचार केला असं नाही, मग जन्माला येण्याच्या अगोदरपासून सुद्धा त्या मुलाचा बार स्वतःच्या पोटात व्हायला अभंगाचं 3रं चरण. पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा पोटी भारवा सर्व स्वाही साय, त्याचे सर्व स्वाही साय. ऐसी कळवळा त्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. त्याचे सर्व स्वाही साय, त्याचे सर्व स्वाही साय. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. अरे पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व आहे. त्या आईनं मुलाचा बार स्वतःच्या पोटात व्हायला. आता पोटात वाहनं आणि मुलगा उदरात असताना आईनं तिखट, आंबट, खारट या गोष्टी खाल्ल्या नसेल का, आपल्या मुलाला त्रास होऊ नये हा विचार जी आई मुलगा जन्माला येण्याच्या अगोदरपासून करते. वेळ माझी संपली, फक्त ऐका ना. मग मुलानं कोणता विधी केला, कोणतं कर्म केलं, कोणतं दान केलं, कोणतं पुण्य केलं, म्हणजे मुलगा आईच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. याचं उत्तर आहे कुणाकडं? याचं उत्तर आहे कुणाकडं?
अजिबात नाही. मुलानं काहीही केलं, कोणताही विधी केला तर मुलगा परिवार आईच्या ऋणातून मुक्त होईलच याची गॅरंटी नाही. पण आपण श्राद्ध कर्म पुण्यकर्म करतो, आईच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न. म्हणजे फुल नाही पण फुलाची पाकळी. कारण घेताना आपण फुलच घेतो आणि देताना आपण पाकळ्याच देतो, हा आपला स्वभावच आहे. पण अशा ह्या मातोश्रीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. त्या प्रित्यर्था या परिवारानं त्या मातेच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी आजचा हा विधी करण्यासाठी हे नियोजन केलंय. पण एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्याला हात असेल त्याला, ज्याला तोंड असेल त्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. पुढल्या काही मिनिटात आपण पूर्ण विराम देऊ, पण तत्पूर्वी भजन करा. ढोबार कुमाई विठोबार कुमाई हरी हरी जय जय हरी जय हरी जय जय विठोबार कुमाई हरी 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 जय जय विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय 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 ढोबार कुमाई हप 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 रखुमाई लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त ऐशी गळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व येसाय. ऐशी गळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती. अल्पशा बुद्धीने अभंगाचा भावार्थ झाला असाच असेल, काही सांगता येत नाही. सगळे हुशार चतुर्गुणी ज्ञानी आहात. तुमच्या पुढे बोलावं असं काही माझा अधिकार नाही. बोलण्यासाठी बोलवलं म्हणून बोलण्याचं प्रयोजन केलं. आज या मातेला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्या प्रित्यर्थ त्या मातेच्या ऋणातून उतराई व्हायचंय. तो काय म्हणे काय होऊ उतराई, किंवा काय द्यावे त्यासीन व्हावी उतराई. काय दिलं म्हणजे आपण उतराई होऊ. आईच्या ऋणातून काही विधी केला, कोणतंही कर्म केलं, कोणतंही पुण्य केलं, कोणतंही दान केलं तर मुलगा ऋणातून आईच्या उतराई होऊ शकत नाही. एवढे असहाय्य उपकार आईनं मुलावर केलेले असतात. तरी मुलगा कधी रंगात आला तर आईला म्हणतो तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला डोकं नाही, समजत नाही. आई म्हणते बाळा खरं येतं काय नाही का. मुलाचे एकमेव अपराध घालण्याची शक्ती असेल तर फक्त एक आईचं अंतःकरण आहे. मुलानं खोड्या करू द्या, मुलानं चोऱ्या करू द्या, मुलानं काही करू द्या, सगळे पोटात घालते तिला आई म्हणतात. बरोबर आहे ना का नाही का. बाप शिक्षा केल्याशिवाय राहत नाही, पण आई अपराध पोटात घातल्याशिवाय राहत नाही. मग त्या आईचं ऋण फेडायचं असेल तर सहजासहजी जीवनामध्ये फेडलं जात नाही. शास्त्र असं सांगतं मुलगा मूर्ख निघालं बापाचा दोष असतो, मुलगा उन्मत्त निघालं आईचा दोष असतो, मुलगा कंजूस निघालं वंशाची परंपरा राहते, मुलगा दारिद्र्य निघालं कर्माचा दोष असतो. विठ्ठल विठ्ठल असे अनेक प्रकारे काही गुण आईचे मुलात उतरलेले असतात. आपण कधी कधी एखादी मातोश्री गेली तर बॅनरवर लिहितो बघा, चंदना परी दे जिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते. पण मला वाटतं त्या चंदनाची उपमा ज्या आईला दिली जाते ना, ते चंदन सुद्धा आईच्या प्रेमापुढं कमी आहे. का उदाहरण सांगता येईल मला की बाई अभंग आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. संताची भूमिका आईच्या बरोबरी, पण आईचं प्रेम हे जगाच्या पाठीवर आगळाने वेगळं असतं. मुलाने किती त्रास दिला तर मला वाटतं त्या मुलावर उपकारच करते ही भूमिका आईची आहे. मग अशा गुंबरे परिवारातील या मातोश्री शांताबाई नामदेव गुंबरे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्या प्रित्यर्थ त्या मातेच्या ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी हा कर्मविधीच्या निमित्तानं आज सगळेजण एकत्र आलो. त्यांच्या पश्चामध्ये जनाबाई चिंदू शिंदे आणि जिजाबाई संपत कोले या 2 मुली आहेत. भाऊसाहेब नामदेव घुमरे हे त्यांचे चिरंजीव आहे. अजय विजय ऋषिकेश हे नातू आहे. हा मोठा परिवार. या परिवारानं केलेला हा अट्टास
या मातेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेलं ज्ञानदान, केलेलं अन्नदान, केलेलं ब्रह्मानंददान, पितृतर्पण या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. त्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांचे सुपरिचित असणारे आपल्या परिसराचं वैभव आणि भूषण असणारे आपले स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून वंदन करतो. काही चुकलं असेल देऊन टाका, जाताना घेऊन जातो. चांगलं असेल तुम्ही सगळे आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. याचबरोबर या बाजून असणारे सगळ्यांचे सुपरिचित असणारे आमचे शांतारामजी महाराज गाडेकर, ते वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सगळे महाराज मंडळी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. कारण एवढं खाली बोलायचं म्हटलं की मला बिलकुल जमत नाही जमत. पण कारभार हातातून निघून गेल्यावर बापाला काही करता येत नाही. जसं होतं माणसाचं तसं आवाज गेला का काही चालत नाही का. म्हणजे लई पराकाष्ठा आतून काढायचं म्हणजे लई कळ लागते. पण नाईलाज आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. याची उणीव आणि चीज कधीतरी भरून काढण्याचा मी प्रयत्न करेल. त्याबद्दल क्षमा मागतो. तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्या योगाने योग उडून आणला त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करतो. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानराज माऊली द्वारा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळे वापुडे नाही विचारला कारण तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी निवृत्तीनाथ महाराज की जय. कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई नामदेव घुमरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक निलेशजी महाराज निकम यांनी या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारे कीर्तन सेवा या ठिकाणी गुंफली. महाराजांचे घुमरे परिवाराच्या वतीने आभार मानतो. या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक स्वामी देवानंदगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे आदरणीय आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्तपरायण शांतारामजी महाराज गाडेकर, शुभम महाराज पानगावाने, प्रतीक महाराज शिंदे, एकनाथ महाराज निकम, पंडित महाराज सोनवणे, आमचे कचू नाना, सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.